डिझेल आपलं झालंय लेवल कमी, म्हणजे डिझेल आपल्याला पुरणार नाही तिथं जायचपर्यंत. डोंगर आहेत पण दिसत नाही, पूर्ण धुक्यामध्ये झाकून गेले. त्यामुळे ते एकदा रोड चुकला की परत त्या रोडला यायला 5-50 किलोमीटर तुम्हाला फिरावं लागतं. तर मित्रांनो, पंपावरती पोचलोय. तर मित्रांनो नमस्कार. रात्रीचे वाजलेले आहेत 1 आणि आपण आपली ड्युटी केलेली आहे सुरू. आपली रेस्ट झालेली आहे 10.5 तास. आपल्याला घ्यायची होती 9 तास. आता 1.5 तास एक्स्ट्रा झाला आहे. पुढं कुठं तर कवर केली पाहिजे. सुरुवात करायची आहे. बाहेर पाऊस वगैरे उघडलेला आहे रात्रीचाच. पूर्ण सुनसान आहे. अजून कोणतीही गाडी स्टार्ट झालेली नाही. चला तर मग करूया सुरुवात. गणपती बाप्पा मोरया. तर अजून आपलं राहिलेलं आहे किलोमीटर 1707 किलोमीटर. आणि आपलं अनलोडिंग आहे उद्या संध्याकाळी 9:21 मिनिटानं. नाही 10:21 अजून पण मला शंका आहे पोचण्याची. पाहूया आता कसं प्लॅन होतं, किंवा जर नाही आपण टायमात पोचलो तर ट्रेलर आपला मॅनेजर चेंज करेल. ज्याच्याकडे टाईम आहे ज्या ड्रायव्हरकडे, त्या ड्रायव्हरकडे ट्रेलर देईल. का तर हा माल कंपनीचा आहे, याला टायमावरती अनलोड करणं गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे अपॉइंटमेंटची लोड असेल तर टायमावरतीच गाडी जावी लागते. तर आपण आपला प्रयत्न पूर्ण चालू आहे. बघूया काय होतंय. आलोय हायवेला. हे खाली पार्किंग राहिले, इकडं हायवेला आलोय. बस आता 6 किलोमीटरवरती फ्रान्सची बॉर्डर आहे. असा एक टनल येईल, त्या टनलच्या आतमध्येच बॉर्डर आहे. पाठीमागले एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, जे आपण इटली टू स्पेन याच्या आधी एक ट्रिप गेलो होतो. तर पुढे एक 6 किलोमीटरवरती टनलच्या आतमध्येच फ्रान्सची बॉर्डर आहे. तर हा टनल आहे, समोरच बॉर्डर आहे. पण पोलीस इथं नसतील. पोलीस खाली टोल नाका आहे तिथं असणार. हे जस्ट ब्लॅक पॉईंट दिसतोय. हा ब्लॅक पॉईंट आपण क्रॉस केला की आपण फ्रान्समध्ये जातोय. आता आपण इटलीमध्ये आहोत. हे समोरचा टनल आहे. हा बोर्ड लिहिलाय बघा, बोर्ड लिहिलाय बघा फ्रान्स. बस आलोय आपण आता फ्रान्समध्ये. चेकपोस्ट पुढे असेल टोल नाक्यावरती. या साईडला अजून समुद्रच आहे. हा जो दिसतोय हा सगळा समुद्र आहे. हा सगळा समुद्र आहे. घर, पोर्ट, समुद्र आहे. दिसतोय तुम्हाला. मित्रांनो, तुम्हाला जी लाइटिंग दिसत आहे तो मोनॅको हा देश आहे. हा समुद्र आहे, समुद्राच्या शेजारीच आहे. छोटासा देश आहे पण खूप प्रसिद्ध आहे देश मोनॅको. तिथे F1 रेसिंगसाठी हा तो देश प्रसिद्ध आहे. तर जे लाइटिंग तुम्हाला दिसते आता संध्याकाळ आहे त्यामुळे दाखवता येत नाही. तर जे खाली दिसते तो हा मोनॅको देश आहे. आपण त्याच्या साईडून चाललोय. हा दिसतोय तुम्हाला लाईटमध्ये. मोनॅको हा देश आहे. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. एकदम छोटासा देश आहे पण खूप श्रीमंत लोक आहेत तिथं. खूप म्हणजे खूप श्रीमंत लोक आहेत. पुढं बोर्ड पण असेल मोनाकोसाठी. पाठीमागे 2-3 गेलेत. पुढं टनलच आहे. तर मित्रांनो, सकाळची वाजलेले आहेत 8:30. आपण 45 मिनिटाच्या ब्रेकसाठी थांबलो होतो. तर निघूया आता. जसं जसं टाइम जाईल तसं असं आता वाटायला लागलं की आपण नाही पोहोचणार आहोत. बघूया
बघूया मॅनेजर काय करतोय, टाइम वाढवून ठेवेल मग काय, दुसरा ऑप्शन नाही, किंवा तो ट्रेलर चेंज करेल. बघूया, अजून त्याचा मेसेज काय आलेला नाही. In 200 meter leave roundabout at second exit onto the Langway DCN. आता आपला प्रयत्न पूर्ण आहे, पण आपल्याला टाइमच कट टू कट मिळालाय, त्यामुळे काय ऑप्शन नाही. Now leave roundabout at second exit onto the Langway DCN. अजून आपलं अनलोडिंग पॉइंट आहे 1380 किलोमीटर आहे अजून, आणि आपलं अनलोडिंग आहे उद्या संध्याकाळी 10:30 म्हणजे 22:30 उद्या आपलं अनलोडिंग आहे. आपल्याला ऍक्च्युली काय करायचं होतं, 3 दिवसात 4 शिफ्ट लावायच्या होत्या. त्यासाठी आपण त्या दिवशी म्हणजे सोमवारी आपण रात्रीची चालू केली, का तर सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसात 9-9 तासाच्या आपण 4 वेळा ड्राईव्ह आपल्याला मिळाव्या, असं आपण प्लॅनिंग केलं. तर तरी पण ते आपलं टाइम बिघडतं, का तर किलोमीटर जास्त आहे, त्यामुळे टाइम मॅनेजमेंट होईना झालं. आपण पोहोचणार, पण तिथं एक 2 ते 2.5 तास लेट होणार आपल्याला, का तर आपलं आता आजच्या दिवसात आता राहिलेलं वरचं 300-400 आहे ते किलोमीटर कव्हर होईल. 1000 किलोमीटर राहील, त्यात आपण अनेक ड्राईव्ह घेणार, त्यात आपलं 600-700 होईल. राहते 300-350 किलोमीटर जी राहील त्यासाठीच आपल्याला टाइम जाणार आहे. मग आपण 10:30 ऐवजी 12:30-1ला पोहोचू आपण. ती मॅनेजर तो काय, त्याला पण समजतंय टाइम एवढ्यात पोहोचले, एक तर तो अपॉइंटमेंट एक्सटेंड करेल, किंवा ट्रेलर मी ज्यावेळेला 9 तास थांबणार आहे त्या टायमात तो ट्रेलर हा दुसऱ्या कोणाला तर देईल. बघूया, आता त्याचा अजून काय अपडेट नाही. अपडेट आल्यावरती कळेल काय होतंय काय नाही. तर आपण थांबलेलो आहे पुन्हा एकदा 45 मिनिटाच्या, तिसऱ्यांदा आपण आता 45 मिनिटाचा ब्रेक घेतोय. डिझेल आपलं झालंय लेवल कमी, म्हणजे डिझेल आपल्याला पुरणार नाही तिथं जायचपर्यंत. तर मॅनेजरला आपण सांगितलं, तर त्यांनी इथं एक 20 किलोमीटरवरती लोकेशन दिलं आहे, तिथं 150 लिटर घ्यायचं आपल्याला, का तरी फ्रान्समध्ये डिझेल महाग असते. त्यानं ॲक्च्युली चूक केली, त्यानं आपल्याला इटलीमध्येच जास्त डिझेल द्यायला पाहिजे होतं. तिथं फक्त तुम्हाला म्हटलं ना 175 लिटरच डिझेल तिथं त्यानं दिलं. त्यानं तिथं 300 लिटर डिझेल दिलं असतं तर गाडी आपली स्पेनमध्ये पोचली असती. पण आज होते ना, आता त्याला मी अपडेट केलं की फ्यूल लेवल लो झाल्या, मला डिझेल पाहिजे. मग त्याने डिझेल इथं दिलं आहे ते 150 लिटर, ते जाऊन घ्यायचं आहे. तर राहिलेत आता 4 मिनटं, 4 मिनिटांनी निघूया. चला तर मित्रांनो, 45 मिनिटं झालीत पूर्ण. 18 किलोमीटरवरती पंप आहे. तर त्याला मी दुसरी गोष्ट इन्फॉर्म केली आहे की आपण टायमामध्ये अनलोडिंग करू शकत नाही, म्हणजे पोहोचत नाही, का तर माझ्याजवळ 2 तास राहणार आहेत आणि माझं 350 किलोमीटर बाकी राहणार आहे, जे की 2 तासात कंप्लीट नाही होणार. मग तो म्हटलाय की आज 9 तास रेस्ट घे आणि तुझी ड्राईव्ह चालू कर, मी उद्या तुझ्यासाठी ट्रेलर चेंज बघतो कोणाचा, जो जवळपास लोडेड किंवा एमटी जो ट्रेलर असेल तो मला देणार, आणि आपला हा जो ट्रेलर आहे तो त्याला देणार, ज्याच्यापाशी टाइम सफिशियंट आहे, जो जाऊ शकतो. आता उद्या पाहूया काय होतंय. त्याला तर आपण त्याला सांगायची पण गरज नसते, आपला टेको त्याला तिथं दिसत असतो, त्यामुळे त्याला एवढी काय सांगायची पण गरज नसते. पण आपलं काम आहे की त्याला आपण आधी सूचना करून द्यायचं, का तर त्याच्याजवळ अजून पण बाकीच्या गाड्या आहेत, तो त्याच्यात बिझी असतोय, आपल्याकडे कदाचित लक्ष नसते. त्यामुळे आपलं काम बनतं की त्याला काही गोष्टींची आठवण करून द्यायची.
भले मग असा डिझेलचा प्रॉब्लेम असू दे किंवा अनलोडिंगचं टायमिंग असू दे किंवा एखादी तुम्हाला गोष्ट पाहिजे असेल तर त्याला ती रिमाइंड करून द्यावी लागते का तर त्याच्याकडे बाकी सुद्धा गाड्या आहेत, मग त्यांना तो कोऑर्डिनेट करत असतोय त्यावेळेला तो आपल्याकडं लक्ष नसते त्याचं, त्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी त्याला नॉलेजमध्ये आणून द्यायची आपलं काम आहे ते. पाहूया आता काय होतंय उद्या. आता जाऊया फर्स्ट डिझेल टाकूया. डिझेल टाकून आपल्याला एक पार्किंग पाहिलंय मी 100 किलोमीटर पुढे आहे, तिथं जाऊन आपण रेस्ट घ्यायचे. तर मित्रांनो डिझेल टाकून झाले, 150 लिटर डिझेल घेतले आपण. हे सिटीच्या आत आहे एकदम, 11 किलोमीटर सिटीच्या आतमध्ये आलोय. चला तर निघूया, तिकडे जायचं आहे आपल्याला. एकदम छोटासा पंप आहे. आपण एमर्जन्सी मध्ये आलोय. कार्ड ठेवा नाही, कार्ड पडलं म्हणजे अवघड होईल. कंपनीनं हर प्रकारचे कार्ड दिलेले आहेत. टनल कार्ड आहे, डिझेल कार्ड आहे, त्यानंतर पार्किंगचं पैसे पे करण्यासाठी कार्ड आहे. ह्याच्यात सगळ्यात कंपनीने बॅलन्स टाकून ठेवलेला असतोय. Now leave roundabout at third exit towards Airport Blagnac Ramasias. एकदम छोटासा रस्ता आहे. फुटपाथवरून घालायला लागते गाडी. In 200 meter join the highway onto Échangeur de Colomiers Est. सिटीच्या आतमध्ये इथं Now join the highway onto Échangeur de Colomiers Est. टोल हाऊस म्हणून मोठं शहर आहे, त्या टोल हाऊसच्या आतमध्ये आलोय. तुम्ही सर्च करू शकता गुगलला. टोल हाऊस म्हणून एक सिटी आहे, मोठी सिटी आहे फ्रान्समध्ये. त्याने कालच आपल्याला डिझेल दिलं असतं तर उगाच ही झाला नसता, त्रास झाला नसता. आता आपल्याला राहिले ते 1 तास 50 मिनिटं. आता जेवढा असा आत बाहेर कुठं आपण ड्राईव्ह करेल ते टाइम माझ्या ह्याच्यातून प्लॅनिंग मधून वजा होत चाललंय, त्यामुळे अजून आपण लेट व्हायला लागलो. तर मित्रांनो पार्किंग मध्ये आलोय. 2 वाजताच आपण पार्किंग मध्ये आलोय. 3 वाजलेत आता. शावर होता, इथं शावर घेतला, भात बनवलाय आणि एक सँडविच आणले. बाकी काय आपल्याकडं भाजी रेडी आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही. आता आपल्याला खायचं आहे, झोपायचं आहे. आपल्याला परत 11 वाजता म्हणजे 9 तासानंतर मग आपले 11 वाजता 9 तास कंप्लीट होतील. परत 9 तासानं आपल्याला आणि ड्राईव्ह करायचं आहे. मॅनेजरचा मेसेज आलाय, मी काय तिथं पोहोचणार नाही, त्यामुळे उद्या त्यांनी इथून 700 किलोमीटरवरती माझं ट्रेलर चेंज लोकेशन दिले. म्हणजे तिथं मला दुसरा कोणता आता एमटी मिळतोय का भरलेला मिळतोय
ते आता उद्याच कळणार. त्यासाठी कपडे मी चेंज केले नाही आंघोळ केल्यानंतर, का तर उद्या समजा लोडिंग असेल तर कपडे परत खराब होतील. मग उद्या लोड करून आपण परत आंघोळ करून कपडे चेंज करायचे. त्यामुळे कपडे काही चेंज केले नाही ते. तुम्ही म्हणणार आंघोळ करून आला कपडे तीच घातलेली. तर उद्या आपल्याला लोड आहे का दुसरा ट्रेलर आणि कोणाचा आहे तो अनलोड वगैरे करावा लागेल परवा, हे माहीत नाही आपल्याला. ते उद्याच समजेल आपल्याला. त्यामुळं इथून त्यानं 580 किलोमीटरवरती ती लोकेशन टाकलेलं आहे. तिथं जायचं आणि आपल्याला ट्रेलर चेंज करायचं आहे. त्याच्या आधी आपल्याला बॉर्डरवरती, स्पेनच्या बॉर्डरवरती, म्हणजे इथून जवळपास 370 किलोमीटर आहे. तिथं जाऊन आपल्याला उद्या डिझेल टाकायचं आहे, पुन्हा टँक फुल करायचे आहे. त्यानंतर आपल्याला पुढे जाऊन ट्रेलर चेंज करायचे. तर आता 1 तास गेला आपल्या यामध्ये जेवण्यात इकडे तिकडे करण्यात, अजून एक अर्धा 1 तास जाईल. फक्त मग आपल्याला 6 तास झोप मिळणार आहे बस. आणि सगळ्यांना वाटतं काय 9 तास तर गाडी चालवायची आहे, काय करायचं. तर असं काही नसते भावांनो. भरपूर ते म्हणतो ना, आपल्यापेक्षा जास्त इथं कष्ट करावं लागते. हा, पण तसे पैसेही मिळतात, त्यामुळं काही नाही. पण कष्टही सगळीकडेच आहे भावांनो. आता 6 तास झोप मिळाय, 9 तास झाला आपण आता थांबलोय, 9 तासांनी परत ड्राईव्ह लगेच स्टार्ट करायचे. 9 तास म्हणजे 9 तासांनी थोडीच उठून चालते आपल्याला. त्याच्या आधी अर्धा तास उठलं पाहिजे फ्रेश वगैरे व्हायला. आता जेवण करून झोपायला अजून एक अर्धा 1 तास जाईल, म्हणजे झाले 3-4 वाजतील आपल्याला झोपायला. तिथून पुढे आपल्याला 11ला निघायचं म्हटल्यावर कम से कम 10:30 तर उठलंच पाहिजे. 5.5-6 तास झोप मिळणार. त्यानंतर पुन्हा उद्या आपल्याला 9 तास ड्राईव्ह करायचे. तर जेवण झालेलं आपलं, जेवूया आणि पटकन झोपूया. असल्या उन्हात काय झोप नाही लागणार, पण आता गाडी चालू ठेवून AC लावून काहीतरी करून झोपलंच पाहिजे. परत रात्रभर आपल्याला परत आणि ड्राईव्ह करायचे, त्यामुळे आपल्याला काही करून झोपावंच लागेल. तर चला तर मित्रांनो, गुड नाईट, बाय बाय. तर पुन्हा एकदा गुड नाईट मित्रांनो. रात्रीचे वाजलेले आहेत 11, आपले 9 तास पूर्ण झालेले आहेत. पाहू शकता 2 मिनिटं राहिलेत, 8 तास 58 मिनिटं झालेत. तसं इथं 9 तास होतील, इथं 10 तास आपल्याला ड्राईव्ह भेटेल. चहा बनवायला लागलोय. सगळे झोपलेत, आता आपण उठून गाडी चालवायची. 4-5 तासच आपण झोपलो. तुम्हाला माहित आहे, जेवण वगैरे करून थोडा तो ब्लॉग एडिट करण्यात पण टाइम गेला. शेवटी कंटाळा आला होता, ठेवला मोबाईल आणि झोपलो. 4-5 तासच झोप मिळाल्या आपल्याला. गाडी चालवून जशी झोपेल तशी थोडी थोडी पॉवर नॅप घेत जायचं आहे. तुम्हाला माहित आहे की आपल्याला पुढे जाऊन ट्रेलर चेंज करायचं आहे. चला तर मित्रांनो, सगळं काय रेडी आहे, निघूया. सगळी झोपलेली, आपण निघालो. इथं 99% लोक इथं फक्त दिवसाच ड्राईव्ह करतात, संध्याकाळचं कोण गाडी चालवत नाही. पण काही टायमाच्या वेळेला चालवावे लागतात. जसं की आता आपला अनलोडिंग टाइम आहे, ते अशा टायमाला काही कंपन्या संध्याकाळच्याच काम करतात किंवा संध्याकाळ सुद्धा काम करतात. अशा कंपनीसाठी आपल्याला रात्रीचा सुद्धा ड्राईव्ह करायला लागतो. आता आपल्याला पाहूया कोणता ट्रेलर मिळतोय, कोणता लोड मिळतोय. लोड ट्रेलर मिळतोय का एमटी ट्रेलर मिळतोय, लोड करायचा आहे का, आता ते तिथं पोचल्यानंतरच कळेल. तर मित्रांनो, 2.5 तास ड्राईव्ह झालेली आहे आणि तुम्ही रोडला पाहू शकताय, एक सुद्धा ट्रक येत नाही समोर. बस आपणच रात्रीचं चाललोय. तुम्हाला मगाशी काय म्हटलं मी, 99% लोक इथं फक्त दिवसाची गाडी चालवतात. त्याच्या मते असं आहे की, त्यांचं म्हणणं असं आहे की रात्र ही फक्त झोपायसाठी आहे. अजिबात ते इथली लोक ड्राईव्ह नाहीत करत. एखादाच ट्रक म्हणजे चुकून आला तर येतोय, तो पण फ्रीगो, म्हणजे जे फ्रीजर वगैरे आहेत ना, ज्याची डिलिव्हरी आहे तुम्हाला सांगितलं फास्ट असते, त्याच गाड्या आल्या तर. अदरवाईज आपली साईड कर्टनवाली गाडी आहे की मला तर काही दिसलेली नाही अजून. नुसत्या कार येत आहेत जात आहेत, पण ट्रक काय दिसेना झालाय. अजून एक 2.5 तास झाले, ते अजून एक अर्धा तास चालवून 3 तास झालं की एक ब्रेक घेऊया. तर 4.25 तासाच्या प्रवासानंतर मित्रांनो आपण आलोय स्पेनच्या बॉर्डरवरती. समोर जो टोल प्लाझा दिसतोय ती बॉर्डर आहे.
आपण आलोय स्पेनच्या आतमध्ये, बॉर्डर क्रॉस केलेली आहे. आता आपल्याला डिझेल पॉईंट राहिला आहे 78 किलोमीटर. 78 किलोमीटरवरती जाऊन आपल्याला दोन्ही टँक आणि AdBlue फुल करायचं आहे. 78 किलोमीटर राहिले. अजून काय उजेड पडलेलं नाही, 4 वाजलेले आहेत. स्पेनमध्ये पण तुम्ही पाहू शकता रस्ते खूप मोठाले आहेत आणि लाइटिंग आहे रस्त्याला पूर्णपणे, दिसत असेल तुम्हाला. आपली काच खराब झाल्या, काय किती साफ केले तर ते काही निघत नाही, पण रस्ते खूप छान आहेत आणि खूप मोठे रुंदीला रस्ते जास्त आहेत. का तर स्पेन हा म्हणजे मोठा देश आहे, त्यामुळे तर रस्ते असे एकदम मोठे रस्ते आहेत. पाहू शकता लाइटिंग वगैरे जबरदस्त. टनल पण एकदम असे मोठे मोठे टनल आहेत की विचारू नका. मोठे म्हणजे रुंदीला मोठे टनल आहेत आणि भरपूर टनल आहेत. इथं आलायच बघा टनल. छोटासाच आहे पण कसा आहे बघा टनल. लाइटिंग तुम्हाला सगळीकडे भेटेल पूर्ण रोडला. दिसत असेल तुम्हाला. काच आपली खराब असली संध्याकाळ असल्यामुळे जरा वेगळं दिसणार. तर मित्रांनो वाजलेले आहेत 3:15 आणि आपण चहासाठी सुट्टी घेतलेली आहे. अद्रकवाली चहा बनवायची आहे. झोप यायला लागलेली. अजून काय अंधारच आहे. एका टोल प्लाझावरती आपण थांबलो. तर मित्रांनो पंपावरती पोचलोय. खूप मोठा असा पंप आहे. डिझेल टाका आपण सुरुवात केलेली आहे. एक साईड टाकायचं, दोन्ही साईडला एकदम पण टाकायचं, पण एक साईड टाकायचं. 1.88 म्हणजे €1.88 इथं रेट आहे. आणि काल आपण फ्रान्समध्ये जे टाकलं 150 लिटर ते 2.20 म्हणजे €2.20 होतं. म्हणजे एवढा फरक आहे स्पेन आणि फ्रान्सच्या डिझेल रेटमध्ये. तर मोठा पंप आहे. गाड्या पाठीमागं इकडं पार्किंगला उभे आहेत. आपण पण थोडं डिझेल टाकून नॅप, इथं छोटीशी नॅप घेऊया मस्तपैकी 1 तासाभराची. तर मित्रांनो डिझेल टाकून आपण आलोय आता पुढं हायवेला लागलोय. आपण तिथं 1.5 तासाची झोप घेतली. झोप आली, थोडीशी झोप घेतली. थोडंसं उजेड पडल्यावरच निघायचं म्हटलं. तर आपण निघालो. आता वाजलेत 7-7:30 वाजलेत. दिवसाचं गरम तर सकाळचं पुढं पाहू शकताय धुकं पडले. काय तर स्पेनमध्ये समजत नाही. दिवसभर असं आता दिवसाचं ऊन लागतंय 40, 42, 44 डिग्रीवर टेम्परेचर जातं आणि आत्ता धुकं पडले. तर आपलं आता जी ट्रेलर चेंज किंवा स्वॅप करायचं जी लोकेशन आहे ती 153 किलोमीटर आहे. 153 किलोमीटरवर जो कंपनीचा आमची गाडी आहे ती तिथं थांबली आहे. म्हणजे तो काल रात्री झाला आहे. आता त्याची पण 9 तासाची रेस्ट पूर्ण झाली असेल. आपण त्याला ट्रेलर द्यायचा आहे, त्याचा ट्रेलर घ्यायचा आहे. बघूया आपण तिथं जायचं तर किती टाइम राहतोय. जर आपल्याकडे 2-1 तास राहिले तर आपण काय ड्राईव्ह करायचं नाही, आपण तिथंच थांबायचं. 9 तासाची रेस्ट घेऊन नंतर निघायचं. आधी माल कुठला आहे काय आहे त्याचं तिथे गेल्यावर समजेल. ज्यावेळेला त्याच्याकडून डॉक्युमेंट घेईल त्यावेळेला समजेल आपल्याला. तर मित्रांनो 8:30 वाजता सुद्धा धुकं पडलंय स्पेन मध्ये. काय गरमीनं मरत होतो. आता धुकं पडलंय. तुम्हाला दिसताय बघताय 100 मीटरची गाडी दिसेना.
युरोपमध्ये सेकंद आला भरोसा नाही, क्लायमेट लगेच चेंज. स्नोफॉलच्या टायमाला तर विचारूच नका. कधी बी कुठला बी कसला बी काय म्हणते त्याला वेदर चालू होतंय. आता काल 44 डिग्री टेम्परेचर होतं, आज धुकं पडले बघा किती. काचव सुद्धा तिथं जमायला लागले. कसं दिसतंय बाबा, पूर्ण मोकळं आहे, पण मोकळं आहे असं दिसतं, पूर्ण धुक्याने भरले. साईडला डोंगर आहेत पण दिसत नाही, पूर्ण धुक्यामध्ये झाकून गेले. तर मित्रांनो, आपण आलोय पार्किंग जवळ. हे समोर जी पलीकडल्या साईडला दिसतंय त्या पार्किंग मध्ये आपला ट्रेलर आहे, किंवा आपल्या कंपनीची गाडी आहे, त्याकडं ट्रेलर चेंज करायचं आहे. हे पलीकडे दिसतंय तुम्हाला, ही पार्किंग आहे. या पार्किंग मध्ये आपल्या कंपनीची गाडी असेल त्याच्याकडून ट्रेलर चेंज करायचं आहे. माझ्या मते तिथं दिसते मला एक येलो कलरची गाडी, मध्ये दिसेल तुम्हाला, ही गेली पाठीमाग. तर आता इकडे येण्यासाठी 14 किलोमीटर मित्रांनो फिरून यायला लागतं. तो तुम्हाला दाखवतो की आपण पुढं इथं आपल्यासारखा कट नसतोय की बाबा कटातनं युटर्न घेतला आणि माग आला. तर तुम्हाला दाखवतो आता 14 किलोमीटर इथं येण्यासाठी आपल्याला 14 किलोमीटर जायला लागते. In 1 kilometer, leave the motorway towards 7 तर Rubina. मित्रांनो, आपण आता 6 किलोमीटर आलोय. 1 किलोमीटर राहिले. 1 किलोमीटरवरून आता खाली उतरायचं आहे. युरोपमध्ये असा कुठेही तुम्हाला कट वगैरे काय दिसणार नाही. तुम्हाला रोड चेंज करायला अशीच पद्धत आहे. खाली उतरून पलीकडच्या रोडला जायला राऊंड अबाउट असतो, त्या राऊंड अबाउट थ्रू जावं लागतं. मग तो आता हा 14 किलोमीटरवर होता, काय काय 30-40 किलोमीटरवरती सुद्धा असतात. त्यामुळे ते एकदा रोड चुकला की परत त्या रोडला यायला 5-50 Now leave किलोमीटर the तुम्हाला motorway towards फिरावं 7 लागतं. Rubina. आता या इथून आपल्याला हायवे सोडायचा आहे. पलीकडच्या रोडला यायला बघा 2 राऊंड अबाउट वरून आपल्याला फिरून परत पलीकडचा रोड पकडायला लागतो. त्यामुळं तुम्हाला मागं म्हणलं होतं मी की युरोपमध्ये अवघड काय असेल तर नेव्हिगेशन, रोड आणि नेव्हिगेशन समजणं अवघड आहे इथं. फक्त बाकी सगळं. In 400 meter, leave roundabout at 3rd exit towards A1 Burgos. तर पुढं राऊंड अबाउट दिसतोय, त्याला राऊंड अबाउट वरनं परत त्या पलीकडच्या रस्त्यानं परत मागे यायचंय आपल्याला. इथं आपल्यासारखा कट वगैरे काय नसतोय, तसा राऊंड अबाउट असतोय, सर्कल असतोय. सर्कल मारूनच यावं लागते. थोडासा व्हिडिओ लॉंग होईल पण बघा दाखव. म्हणजे हलका जर रस्ता चेंज करायचा असेल तर तुम्हाला भरपूर लांब जावं लागते. काहीतरी तर कन्स्ट्रक्शन चालू आहे बहुतेक. हा पूर्ण राऊंड अबाउट आहे. इथून हाय त्या रस्त्याला इकडून टर्न मारला की हाय त्या रस्त्याला सुद्धा जाणार. आता आपण हाय त्या रस्त्याला जायचं नाही, आता आपण वरतून पलीकडे जायचं आहे. खाली रस्त्याला उतरायचं. आता जर समोर दिसतो इथून राईट टर्न मारला तर आपण ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याला जाणार. आपण या इथून जर राईट टर्न मारला तर आपण ज्या रस्त्याने आलो तो त्या रस्त्याला वापस जाणार. आता आपल्याला पलीकडे जायचं तर आपण आता इथून या ब्रिजवरून, आता या रस्त्याच्या वरती ब्रिज आहे, या ब्रिजवरून आपण पलीकडून गोल राऊंड मध्ये खाली उतरणार. इथून हा रस्ता टर्न होतोय राऊंड मध्ये. असं सगळं इथं रोड आहे त्यामुळे त्या ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप कमी आहे,
खूप म्हणजे होतात ऍक्सिडेंट, पण 1000त 100त एखादा. हे आता आलो बघा आपण पलीकडच्या रस्त्याला गोल फिरून. तुम्ही आता बघितलं राऊंड अबाउट 2 राऊंड अबाउट आपण कट करून आपण आलोय. आता हे आपण लागलो पलीकडच्या, म्हणजे मगाशी दाखवलेल्या त्या पलीकडच्या साईडच्या हायवेला. आता इथून 6 किलोमीटर वरती ते पार्किंग आहे, म्हणजे ती गाडी उभा आहे त्या पार्किंग मध्ये. आता यायचं 6:30 7, जायचं 6:30 7. 14 किलोमीटर आपल्याला पलीकडच्या पार्किंग मध्ये जायसाठी लागलं. तर आलोय मित्रांनो आपण ही पार्किंग. आता इथून आपण एक्झिट करायचंय. तर पूर्ण युरोपमध्ये तुम्हाला रोड चेंज करण्यासाठी अशीच पद्धत आहे. सगळीकडं कुठेही जा तुम्हाला अशीच पद्धत आहे रोड चेंज करायची किंवा रोड एक्झिट करायची. तर आता आपली गाडी आपल्याला शोधायची आहे, कुठं आहे. हा, ती येलो कलरची आहे तिथं. तिच्या शेजारी जागा आहे का बघूया. असेल माझ्या मते. आहे आहे, हा ट्रेलर आहे बघा. हा ट्रेलर आपण कनेक्ट करायचा. तर मित्रांनो ट्रेलर चेंज केलेला आहे. तो ड्रायव्हर ट्रेलर आपला तो घेऊन गेलेला आहे. आपल्याला हा ट्रेलर भेटला आहे. याच्यात लोड आहे गवत आहे, जे आपण पाठीमागे एकदा स्पेनमधून गवत भरलेलं माहीत आहे का. तर ते एका व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे, तेच ग्रास गवत आहे. जर्मनीला घेऊन जायचं आहे. याचं उद्या अनलोडिंग आहे, पण उद्या अनलोडिंग काय होणार नाही. लगभग अजून इथून 1700-1800 किलोमीटर आहे. अजून आपल्याला त्याने काय प्लॅन पाठवलेला नाही. तर माझा प्लॅन असा आहे की मला आता इथं 9 ते 11 तास इथं रेस्ट घेऊनच मी निघणार आहे. तर आता फ्रेश व्हायचं, शावर आहे का बघूया मस्तपैकी. शावर घेऊन कपडे चेंज करून जेवण करून झोपूया. का तर आपण तुम्हाला माहिती आहे रात्री 11 वाजता आपण ड्राईव्ह करायला चालू केली. ती आता सकाळचे 11 वाजलेले आहेत, म्हणजे लगभग 12 तास कंप्लीट झालेले आहेत. त्यामुळे आता आपण जेवण करून झोपूया. हा ट्रेलर मिळाला तुम्हाला मागाशी पण दाखवलाच होता. याच्यात गवत भरलेलं आहे. डोअर काय ओपन करता येत नाही, का तर ते ओपन केलं तर ते सगळं पडणार. हे गवत आहे वगैरे, हे गवत आहे. याचं बरंच काय काय बनतंय. मी त्या कंपनीत पाठीमागल्या एकदा बघितलं होतं. तर याच्यातून प्लायवूड बनतंय, जनावरांचं खाद्य बनतंय, प्लस अजून काहीतरी एक प्रॉडक्ट आहे, ते काय मला त्याचं नाव आहे ना, काहीतरी अजून बनतं. मोठी कंपनी आहे याच्या. ही आपल्या गव्हाचं जी म्हणतो ना, गहू मळून झाल्यानंतर भुसकाट राहतं त्याला. आता आपल्या महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी याला बरंच काय 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 म्हटलं जातं, तर आमच्या भागात याला भुसकाट म्हटलं जाते. तर ते आहे हे. तर त्याचं आता बरंच काय काय प्रॉडक्ट बनवतात. त्यामुळे ट्रेलर आपला पूर्णपणे पॅक आहे. हलका जर तुम्ही कुठं हात लावला तर तिथून ते गवतच पडणार आहे का. जिथं हात लावशील तिथून ती गवत पडणार. त्यामुळे आता मस्तपैकी आंघोळ करूया, कपडे चेंज करूया, जेवण करूया आणि झोपूया. तर हा ब्लॉग आपण मित्रांनो इथंच संपवूया. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना पाठवा, जेणेकरून त्या लोकांना पण अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतील. तर भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. बाय बाय.